30 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 990 कोटी रुपये रक्कम त्याच्यामध्ये टाकली। आता उद्याही पैसे जमा होतील। जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3000 रुपये जमा होतील। नंदुरबारमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे। पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांच्या रांगा लागल्यात। आलेले पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांसाठी ही खुशखबर। लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत। मार्च पर्यंत 2 महिन्यांचे पैसे येणार। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकत्रित 3000 रुपये मिळणार। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची ही माहिती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भात अत्यंत आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे। होय, आता राज्यभरातील प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण पैसे वाटपाची तयारी अखेर सरकारने केली असून आता सर्व लाडक्या बहिणी चांगल्याच खुश झालेल्या आहेत। बघा आता हे पैसे वाटप कशा पद्धतीने होणार आहेत, पहिल्या टप्प्यात किती बहिणीच्या बँक खात्यात पैसे जमा होणार, आज कोणाला मिळणार, उद्या कोणाला मिळणार, या संदर्भाची सर्वात मोठी माहिती आता समोर आलेली आहे। तर चला आता लाडकी बहीण योजनेबाबतची संपूर्ण माहिती बघूयात, कारण की आता फक्त एक हप्ता नाही तर 2 हप्त्याचे पैसे म्हणजेच की मार्च महिन्याचा आता हप्ता आता मिळणारच आहे, पण फेब्रुवारीचा हप्ता वाटप राहिलाय ते पण तुमच्या खात्यात येणार असून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे टोटल 3000 रुपये आता तुमच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत आणि या संदर्भातील निर्णय देखील आता जाहीर झालेला आहे। पण हे पैसे आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार, सर्वात आधी कोणत्या बँकेमध्ये जमा होणार, ती यादी पण तुम्हाला बघायला मिळेल। त्यासाठी मात्र आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केले तर रोज तुम्हाला लाडकी बहीण योजनेची बातमी सर्वात आधी बघायला मिळेल। तर चला पाहूयात। बघा, अखेर सरकारकडून मंजुरी मिळाली असून राज्यभरातील प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावरती पूर्ण रक्कम आता जमा होणार आहे, ती पण आता डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून। डीबीटीचं बटन दाबताच पैसे इकडे जमा होत असतात। बघा, आलेल्या माहितीनुसार राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय जाहीर केलेला आहे। लाडक्या बहिणींनो, आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। लाडक्या बहिणी चांगल्याच खुश झालेल्या आहेत। माता भगिनींसाठी सरकारचा चांगला निर्णय झाला असून एकनाथ शिंदेंनी स्पष्ट माहिती दिलेली आहे। बघा, आता कालच पीएम किसानचे 2000 रुपये बऱ्याच शेतकरी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा झाले आहेत। बघा, बऱ्याच लाडक्या बहिणींना काल 2000 रुपये मिळाल्यामुळे त्या खुश झाल्या। बऱ्याच बहिणींच्या खात्यावरती पैसे वाटप झाले आहेत। तर आता अजून पैसे वाटप लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल आणि म्हणजेच की फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे वाटप पूर्ण केले जाणार आहे आणि हे पूर्ण पैसे वाटप झाल्यानंतर लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यात 3000 रुपये तर जमा होतील, पण गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये यावेळेस सर्व बहिणींना देण्याचा प्रयत्न सरकारचा आहे। बघा, आलेल्या माहितीनुसार सरकारने स्पष्ट सांगितलं की आम्हाला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता द्यायला उशीर झाला, त्यामुळे लाडक्या बहिणी नाराज झाल्या, कारण की फेब्रुवारीचे 1500 रुपये यायला खूपच उशीर झालेला आहे। पण आता बहिणी नाराज झाल्या म्हणून सरकारने मोठा निर्णय घेतला। सरकारला कळालं की आता लाडक्या बहिणी नाराज झाल्यात म्हटल्यावर त्यांना फक्त 1500 रुपये देऊन चालणार नाही, तर त्या बहिणीच्या बँक खात्यात फेब्रुवारीचे 1500, मार्च महिन्याचे 1500 असे 3000 रुपये टोटल आपण देऊन टाकू, म्हणजे लाडक्या बहिणींना एक मोठा दिलासा मिळेल। त्यामुळेच आता लाडक्या बहिणींनो तुमच्या बँक खात्यात टोटल 3000 रुपयांची मोठी रक्कम आता देण्यात येत आहे आणि ही रक्कम तुम्हाला डायरेक्ट डीबीटीतून सरकारने आता जाहीर केली। बघा, आता डीबीटीला पूर्ण मान्यता दिली असून एकदा पैसे वाटप सुरू झाले की हे पैसे वाटप 3 दिवस चालणार आहे। पण आता तुम्ही म्हणत असाल 3 दिवस का चालणार, तर सरकारला फक्त आता काही 1 हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती द्यायचे नाहीत, तर सरकारच्या माध्यमातून तुम्हाला फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे म्हणजे जो फेब्रुवारीचा 20वा हप्ता आहे त्याचे 1500 रुपये, मार्च महिन्याचा 21वा हप्ता त्याचे 1500 रुपये आणि सरकारकडून गॅस सिलेंडर योजना म्हणजे जी अन्नपूर्णा योजना आहे त्याचे 830 रुपये देण्याचा निर्णय झालेला आहे। कारण की आता अन्नपूर्णा योजना सरकारने खूप दिवसापूर्वी आणली होती, पण बऱ्याच बहिणींना माहिती नव्हती। बघा, आता गॅस सिलेंडरची ही योजना अशी आहे की जर तुम्ही यासाठी अर्ज केला, तुम्ही या योजनेत जर पात्र ठरलात, सरकारने तुमचं नाव या योजनेमध्ये घेतलं, तर तुम्हाला वर्षातून 3 वेळेस 830 रुपयांचे हप्ते असे वर्षातून 3दा तुम्हाला भेटणार आहेत। आणि हे 830 रुपयांचे हप्ते सरकार का देत आहे, तर याच्या मागचं कारण म्हणजे तुम्हाला वर्षातून 3 वेळेस गॅस सिलेंडर घेता यावा। गॅस सिलेंडर घेण्यासाठी सरकारच्या माध्यमातून ही अन्नपूर्णा योजना आहे आणि याच अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून तुम्ही दर वर्षाला 3 वेळेस गॅस सिलेंडर घेऊ शकता। मग आता या योजनेचे पण हप्ते तुम्हाला पाहिजे असतील तर ते कशी मिळवायचे ती पण माहिती तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगणार असून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। त्यापूर्वी सर्वात आधी आपण कोणत्या
13 जिल्ह्यामध्ये आणि 6 बँकेमध्ये सरकार लाडकी बहीण योजनेच्या 2 हप्त्याचे 3,000 रुपये आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये वाटप करत आहे ते तुम्हाला सांगतो। जर या 13 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या पण जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या पण बँक खात्यावरती 3,000 रुपये 2 हप्त्याचे आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये हे 100% येतील। तर चला आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता कोणत्या जिल्ह्यात जमा होण्यास लवकर सुरुवात सरकार करणार आहे त्या जिल्ह्यांची यादी बघूयात। तर बघा लाडक्या बहिणींनो, आता तुमच्यासाठी मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी आलेली आहे। पूर्ण पैशांचं वाटप हे आता जाहीर झालेलं असून सर्व बहिणींना एक मोठा दिलासा नक्कीच मिळणार आहे। बघा आता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींनो, तुम्ही काळजी करणं सोडून द्या, चिंता करणं सोडून द्या। आता एकंदरीत जर विचार केला तर डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण तुमच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे आणि हे पूर्ण वाटप तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचं ठरणार आहे। बघा आता पहिला टप्पा किती जिल्ह्यात सुरू होत आहे त्या जिल्ह्यांची नावे सांगतो। जर या 13 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं जर नाव असेल तर तुम्हाला 1,500 रुपये आता फेब्रुवारीचा हप्ता आणि मार्चचा 1,500 रुपयांचा हप्ता टोटल हे 3,000 रुपये तर भेटतील आणि गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये तुम्हाला 100% भेटतील। बघा गॅस सिलेंडरचे 830 रुपये हप्ता आता दरवेळेस कसा मिळवायचा त्यासाठी काय करावं लागेल ते पण तुम्हाला पुढे माहिती सांगणार असून तुम्ही फक्त 2 मिनिटं वेळ काढून शेवटपर्यंत आता व्हिडिओ पाहत चला। बघा आलेल्या माहितीनुसार सरकारने आता जिल्हे जाहीर केलेले आहेत। बघा सांगितलं आहे की लाडक्या बहिणींसाठी आम्ही आता पूर्ण पैसे वाटपाची तयारी केली। कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसानच्या माध्यमातून बऱ्याच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात 2,000 रुपये दिलेले आहेत। या माध्यमातून बऱ्याच शेतकरी लाडक्या बहिणींना पैसे मिळाल्याचं सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे 2,000 रुपये खात्यात येताच लाडक्या बहिणी चांगल्याच खुश झाल्या। तुम्हाला सरकारकडून लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत। काल 2,000 रुपयांचं वाटप झालं आहे तर आता राज्य सरकारकडून लगेच मोठा निर्णय बघायला मिळत असून आता राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या 3,000 रुपयांचं वाटप सुरू केलं जाणार असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सर्वात आधी या 16 जिल्ह्यात हे पैसे पूर्णपणे वाटप केले जाणार आहेत। आणि बघा आता पुढच्या 2 ते 3 दिवसात अजून एक महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच बहिणींना सरकार 4,000 रुपये पण देणार आहे। पण हे पैसे कुणाला देणार आहे आणि 4,000 रुपये कोणत्या योजनेचे देणार आहे ते पण सांगतो। जर तुम्ही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली 2 कामे केली तर तुमच्या बँक खात्यावरती डायरेक्ट 4,000 रुपये आता हे पुढच्या 4 ते 5 दिवसाच्या 100% जमा होतील। सरकार आता हे पैसे वाटप करणार आहे। सरकारच्या माध्यमातून 4,000 रुपयांची रक्कम बऱ्याच बहिणींना देण्याचा निर्णय जाहीर झालेला आहे। म्हणजे लाडकी बहीण योजनेचे वेगळेच पैसे पण हे 4,000 रुपये ही रक्कम तर वेगळीच सरकारच्या माध्यमातून बहिणीच्या बँक खात्यावरती टाकण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। मग ते 4,000 रुपये कोणाला भेटणार आहेत आणि 4,000 रुपये मिळवायचे असतील तर कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून 4,000 रुपयांच्या यादीत नाव येईल आणि लगेच तुम्हाला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून 4,000 रुपये तुमच्या बँक खात्यात मिळतील। मग ते कोणत्या योजनेचे येणार आहेत सर्व काही माहिती पुढे बघूयात। त्यापूर्वी आता आपण जिल्ह्यांची नावं बघूयात। कोणत्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे वाटप सुरू होत आहेत, कोणत्या जिल्ह्यात 3,000 रुपये आज मिळणार, कुठे 3,000 रुपये उद्या मिळणार, सर्व काही यादी आपण पाहूयात। तर बघा आता या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्यांची यादी दाखवत आहे। जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या खात्यात पूर्ण पैसे जमा होतील कारण की आता 13 जिल्ह्यात आणि 6 बँकेमध्ये सर्वात आधी पैसे सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेले आहेत। बघा आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा जाहीर होताच बहिणी खुश झाल्या आहेत। प्रत्येक बहिणीला मोठा दिलासा मिळालेला आहे। बघा फेब्रुवारीच्या 20व्या हप्त्याचे आणि मार्च महिन्याच्या 21व्या हप्त्याचे हे 3,000 रुपये येणारच आहेत। काल तर बऱ्याच बहिणींच्या खात्यात 2,000 रुपये पण आलेले आहेत। त्याच बहिणींच्या बँक खात्यात पुढच्या काही दिवसात 4,000 रुपये पण येणार असून पुढच्या 5 ते 6 दिवसात त्या बहिणींना सरकार 4,000 रुपये देणार आहेत। लाडकी बहीण योजनेसारखीच एक वेगळी योजना आहे आणि त्याच योजनेमध्ये बऱ्याच बहिणींचं नाव सरकारने घेतलेलं आहे। मग आता तुम्हाला पण वाटत असेल की सरकारने त्या योजनेच्या माध्यमातून आपल्या पण खात्यात पैसे द्यायला पाहिजे, जसं दुसऱ्या बहिणींना 2,000 रुपये काल दिले तसे आपल्याला पण भेटायला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्या योजनेचे पैसे कसे मिळवायचे ते पण तुम्हाला सांगतो आणि त्या योजना कोणत्या आहेत तर बघा त्यातील पहिली एक योजना आहे तिचं नाव आहे पीएम किसान। म्हणजे मोदींकडून काही शेतकरी ज्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता दिला जातो आणि त्या माध्यमातून 2,000 रुपये मिळतात। तर आता राज्य सरकार म्हणजेच की तुमचे भाऊ एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस
यांच्या माध्यमातून डायरेक्ट आता पुढच्या 4-5 दिवसात 4,000 रुपये पण मिळण्याची शक्यता आहे. जर त्या यादीमध्ये एकनाथ शिंदेंनी तुमचं पण नाव जाहीर घेतलं तर तुमच्या खात्यात हे 4,000 रुपये पण 100% येणार आहेत. मग आता यादीत नाव येण्यासाठी काय करायचं, कोणतं काम करावं लागेल ती माहिती तुम्हाला पुढे दाखवतो. त्यासाठी आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि ते पैसे नेमके कोणाला मिळू शकतात ते पण तुम्हाला मी सांगणारच आहे. त्यापूर्वी बघा आता लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप करणारे कोणते जिल्हे आहेत. आता त्या 13 जिल्ह्यांची यादी आलेली असून एका मिनिटात तुम्हाला त्या 13 जिल्ह्यांची नावं आणि 6 बँकांची नावं आता सांगत आहे. जर त्या यादीमध्ये तुमच्या राहणाऱ्या जिल्ह्याचं नाव असेल, तुम्ही ज्या जिल्ह्यात राहतात त्या जिल्ह्याचं जर नाव असेल तर आता 3,830 रुपये म्हणजेच की 4,000 रुपयांच्या जवळजवळ पैशाची रक्कम सरकार देणार आहे. कारण की 2 हप्त्याचे 3,000 आणि गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये तर आता मिळणारच आहेत. तर चला आता कोणत्या जिल्ह्यातून वाटप सुरू होत आहे त्या जिल्ह्यांची नावं तुम्हाला सांगतो. बघा लाडक्या बहिणींनो आलेल्या माहितीनुसार यामध्ये आता पहिला जिल्हा आहे तो या ठिकाणी जाहीर झालेला आहे. बघा आता पहिला जिल्हा असून सोलापूर. जर या सोलापूर जिल्ह्यातील तुम्ही राहणारे असाल तर तुमच्या बँक खात्यावरती पूर्ण पैशांचं वितरण केलं जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण पैसे आता येणार असून डीबीटीला पूर्ण मंजुरी मिळाली आहे. या ठिकाणी डायरेक्ट पैसे 3,000 रुपये आता लाडक्या बहिणींना भेटणार आहेत आणि यामुळे लाडक्या बहिणी चांगल्याच खुश झालेल्या आहेत. ही डीबीटीची प्रक्रिया सरकारने सुरू करताच लाडक्या बहिणी चांगल्याच खुश झालेल्या आहेत. बघा आता पूर्ण पैसे वाटप होणार असल्या कारणाने लाडक्या बहिणीसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची बातमी आपण म्हणू शकतो. बघा आता लाडक्या बहिणींनो तुमच्या बँक खात्यावरती पैसे येणार आहेत. यामध्ये आता सोलापूर जिल्हा असून या सोलापूर जिल्ह्यामध्ये पूर्ण डीबीटीला आता मान्यता देण्यात आलेली आहे. 1,500 रुपये तुमच्या बँक खात्यावरती आता या ठिकाणी फेब्रुवारीचे मंजूर केलेत आणि 1,500 रुपये मार्च महिन्याचे आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये अशी टोटल रक्कम किती होते तर 3,830 रुपये एवढी मोठी रक्कम आता तुमच्या बँक खात्यावरती सरकारनं देण्याचं ठरवलं आहे. आणि यामध्ये सोलापूर जिल्ह्याचं नाव असून या जिल्ह्यात देखील सर्वात आधी हे पैसे सर्वची सर्व माता भगिनींच्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाहीये, चिंता करत बसण्याची गरज पडणार नाहीये. आतापर्यंतचा सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय हा राज्य सरकारने आता जाहीर केलेला आहे. तर चला आता पैसे वाटपाच्या यादीतील पुढचे कोणते जिल्हे आहेत आता तशा जिल्ह्यांची नावं आपण बघूयात. तर बघा लाडक्या बहिणींनो आता यानंतर यादीतील पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे या ठिकाणी हिंगोली जिल्हा. हिंगोली जिल्ह्यातील पण आता लाखो लाडक्या बहिणींना बघा हजारो नाही तर लाखो बहिणींच्या बँक खात्यात 2 हप्त्याचे 3,000 रुपये पूर्ण मंजूर झालेत. गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये. बघा ही टोटल रक्कम 3,830 रुपये हिंगोली जिल्ह्यात पण मंजूर झाली. पूर्ण पैसे वाटप केले जाणार आहेत. पण सरकारने सांगितलेली 2 कामे लाडक्या बहिणींना करायची आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली 2 कामे जर बहिणींनो तुम्ही केली नाही तर तुमचे जे आहेत ते पैसे जमा होणार नाही. त्यामुळे तुम्हाला ही 2 कामे करायची आहेत तरच तुम्हाला यावेळेस फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता मिळेल. अन्यथा फेब्रुवारी मार्च महिन्याचा हप्ता भेटणार नाही. नवीन नियम सरकारने लावलेले आहेत. त्यामुळे ही 2 कामे तुम्हाला करावी लागतील. जर ही 2 कामे तुम्ही केली नाहीत तर पूर्ण येणारी रक्कम तुमची जी आहे ती बंद राहू शकते. पैसे काय तुम्हाला मिळायचे नाहीत. त्यामुळे तुमचं मोठं नुकसान देखील होऊ शकतं. ही गोष्ट आता प्रत्येक लाडक्या बहिणींनी माता भगिनींनी लक्षात घ्यायची आहे जेणेकरून तुमचा मोठा फायदा होईल. जर तुम्ही ही 2 कामे केली नाहीत तर तुम्हाला यावेळेस फेब्रुवारी मार्च महिन्याचे 2 हप्त्याचे 3,000 भेटायचे नाहीत आणि गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये ते सरकार आता सर्वांना द्यायला सुरुवात करत आहे ते पण तुम्हाला मिळायचे नाहीत. मग आता नेमकी मुख्यमंत्र्यांनी कोणती अर्जंट 2 कामे करायला सांगितलीत ती माहिती पण पुढे बघणार आहोत. तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. बघा आता यादी आलेली असून एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतलाय. आता बघा पत्रकार परिषद आणि मंत्रिमंडळ बैठकीत सर्व निर्णय झालेले असून आता फक्त पैसे येणं बाकी राहिलं होतं तर आता ते पण काम पूर्ण झालेलं असून आता पूर्ण पैसे वाटपाची तयारी झालेली आहे. बघा 2 महिन्याचे पैसे एकत्र डायरेक्ट 3,000 रुपये सरकारने जाहीर करताच बहिणींना दिलासा मिळालेला आहे. बघा आता पूर्ण पैसे जमा झालेले असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात रक्कम आता जाहीर करून वाटपाला सुरुवात केलेली आहे. बघा आता कोणत्याही क्षणी मोबाईलवरती मेसेज पडणार आहेत. तुम्हाला 2 मेसेज मोबाईलवरती येणार आहेत. त्यामध्ये पहिला मेसेज येईल क्रेडिट युअर अकाउंट 1,500 रुपये म्हणजे फेब्रुवारीचे 1,500 रुपये जमा झाल्याचा. दुसरा मेसेज पण 1,500 रुपये जमा झाल्याचा येईल. असे 2 मेसेज जर आले की समजून जायचे आपल्या बँक खात्यात सरकारने 3,000 रुपये वाटप केले आहेत. 3,000 रुपये सरकारने टाकलेले आहेत. पूर्ण रक्कम सरकारने जाहीर केलेली असून आता ही डीबीटीतून पूर्ण मान्यता सरकारने दिलेली आहे. त्यामुळे आता एक ना एक बहिणीच्या बँक खात्यावरती टोटल पैशांचं वितरण आता सरकारने जाहीर केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, कसली चिंता करू नका. सर्वात मोठा दिलासा
दिलासा आता राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे असं पण आपण म्हणू शकतो. तर चला आता पैसे वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत, कोणत्या आणखीन 13 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता सर्वात आधी वाटप सुरू होत आहे आणि पैसे आज दुपारनंतर मिळणार आहेत की उद्या रात्रीपर्यंत पैसे जमा होणार आहेत ते पण तुम्हाला मी लगेच सांगणार आहे. आणि कोणत्या जिल्ह्यात पैसे आज येतील, कोणत्या जिल्ह्यात उद्या येतील ती पण आता महत्त्वाची यादी दाखवणार असून आता मात्र राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, आता तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. पुढील क्रमांकाचे जिल्हे या ठिकाणी जाहीर झालेले आहेत पण सरकारने सांगितलं आहे की पूर्ण पैसे आता तुम्हाला आम्ही देतच आहोत. बघा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी 4,000 रुपये पण बहिणींना देण्यासाठी मंजूर केलेले आहेत. जर तुम्हाला मिळवायचे असतील तर त्या यादीत तुमचं नाव येणं गरजेचं आहे. त्यासाठी फक्त एक काम करा, तुमचं पण नाव त्या 4,000 रुपयांच्या यादीत येईल. कारण की एक 4,000 रुपये नमूद शेतकरी योजनेचा हप्ता बऱ्याच बहिणींना जे आहे ते पुढच्या 2 ते 4 दिवसात मिळण्याची शक्यता असून जर त्यामध्ये तुमचं नाव आलं तर तुम्हाला पण 4,000 रुपये मिळतील. बघा आता हे पैसे पूर्ण सरसकट सरकार बऱ्याच जणांना वाटप आता करू शकणार आहे आणि 4,000 रुपये हे तुम्हाला पण मिळतील. पण त्यासाठी तुम्हाला काही कामे करावी लागतील जेणेकरून लाडक्या बहिणींनो तुमच्या बँक खात्यात मोठी रक्कम जमा होईल. लाडक्या बहिणी पात्र ठरणार आहेत आणि ते कोणाला पैसे मिळणार आहेत बघायचं असेल तर आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. बघा ते 4,000 रुपये नेमके कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी येतील आणि सर्वच लाडक्या बहिणींना सरकार यावेळेस देऊन टाकेल का, की 4,000 रुपयेची नमो शेतकरी योजनेची रक्कम माहिती मिळवण्यासाठी कोणती काही कामे करावी लागतील ती पण माहिती तुम्हाला मी सांगण्याचं देण्याचं काम करणार असून आता फक्त तुम्ही आपला हा राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. तर बघा आता पहिली महत्त्वाची माहिती म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा पूर्ण हप्ता आता जाहीर झालेलाच आहे. बघा आलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्याचा हप्ता पूर्णपणे जाहीर झालेला असून प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण रक्कम आता जाहीर झालेली आहे. बघा या ठिकाणी खाली दाखवला आहे फेब्रुवारीच्या हप्त्याचे 1,500 रुपये, त्यानंतर त्याच्या खाली आहे मार्च महिन्याच्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि त्याच्या आतमध्ये लिहिलेला आहे दोन्ही हप्त्याचे मिळून 3,000 रुपये. म्हणजे एवढी मोठी रक्कम लाडक्या बहिणीसाठी आता जाहीर केलेली आहे आणि त्याच्या खाली सांगितलं आहे की पुढील 3 ते 4 दिवसामध्ये 4,000 रुपये काही लाडक्या बहिणींना सरकार देणार आहे. ते नमो शेतकरी योजनेमध्ये पात्र असतील अशांच्या खात्यात जमा होतील असं सरकारचं म्हणणं आहे. मग चला आता लाडक्या बहिणींनो फेब्रुवारी महिन्याचा हप्ता, मार्च महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी आणि कोणत्या बँकेत जमा होण्यास सुरुवात सरकार करत आहे तर त्याची यादी आता तुम्हाला दाखवतो. तर बघा यानंतरचा जिल्हा आहे बीड जिल्हा. बघा आता या बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो तुमच्या पण बँक खात्यात पूर्ण पैशांचं वाटप केलं जाणार आहे. बीड जिल्ह्यामध्ये पूर्ण पैसे वाटप केले जाणार असून प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात डीबीटीच्या अंतर्गत ही रक्कम आता जमा केली जाईल आणि यामुळे एक मोठा दिलासा लाडक्या बहिणींना नक्कीच मिळू शकतो. ही एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी समोर आलेली आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, चिंता करू नका. पूर्णची पूर्ण हे 3,000 रुपये आता तुमच्या बँक खात्यात देण्याचा निर्णय सरकारने जाहीर केलेला आहे आणि पूर्ण पैसे वाटप हे आता होणार असून एक मोठा दिलासा आता तुम्हाला मिळणार आहे असं पण म्हणू शकतो. त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाहीये, कसली चिंता करत बसण्याची गरज पडणार नाहीये. त्यामुळे आता अशा काही महत्त्वाच्या गोष्टी लवकरात लवकर तुम्ही लक्षात घेणं पण गरजेचं राहील. तर चला आता या ठिकाणी पैसे किती वाजता जमा होणार आहेत पैशाचा टायमिंग सांगतो. पुढच्या 2 तासात पैसे येणार आहेत का, जर आले तर पुढच्या 2 तासात किती जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होईल तर चला ती यादी दाखवतो. बघा आता ती यादी पण आलेली असून लाडक्या बहिणींनो इकडे बघायचं आहे लवकर पैसे येणारा अजून पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे अमरावती. बघा आता अमरावतीमध्ये पण पैसे येणार आहेत. या ठिकाणी 2 हप्त्याचे लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये पूर्ण मंजूर झालेले आहेत. एवढंच नाही तर गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये मिळणार आहेत. मग चला आता तुम्हाला एवढं सांगतो की सरकारच्या माध्यमातून हे पैसे वाटप आता डीबीटीतून देण्यात येणार असून 30 मिनिटात एकदा पैसे टाकले की हे जमा होत असतात आणि जे नमो शेतकरीचे पैसे देत आहेत ते आता तुम्हाला वाटत असेल सगळ्यांना मिळतील की काय, पण तसं नाहीये. ज्या महिला शेतकरी आहेत आणि त्यांना आता जे आहे ते पीएम किसानचा लाभ मिळत असतो अशा बहिणींना नमो शेतकरीच्या माध्यमातून आता 4,000 रुपये याच महिन्यात मिळण्याची शक्यता आहे. जरी तुम्हाला ते मिळाले नाही तरी लाडकी बहिणी योजनेचे तर मिळणारच आहेत, ते पण 3,000 रुपये. त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाहीये, कसली चिंता करत बसण्याची गरज पण तुम्हाला पडणार नाहीये. त्यामुळे गोष्ट लक्षात घ्या. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका. भेटूयात पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.